आहेत छान. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आज चाललोय गावी. तुम्हाला ती आम्ही व्हिडिओ दाखवला, आम्ही तिकीट काढली होती तेव्हा कशी खुश झालं होतं मी दोघी पण. आणि आमच्यासोबत अजून दोघी जणी आहेत, रितिका आलीची बहीण आहे आणि पूजा. मला दाखव त्या बघा, त्या लोकांना त्रास होतो म्हणून ते लोक खाली बसलेत. आणि आम्ही इथे मस्त स्लीपर गाडीमध्ये आहोत. आणि ही झोपा काढत होती मला तसं व्हिडिओ काढता नाही आली. आणि आता आम्ही ठाणे, हे बघा आम्ही सकाळी 5:30ची गाडी पकडली होती. आम्ही आता 1-2 वाजेपर्यंत पोहोचलो. पुढे दाखवू कसं काय होतं. आम्ही पनवेलवरून निघालो. रस्त्यात पण गेल्यात, झोपल्यात. कंटाळा आलाय आत्तापासूनच. 10 वाजले, 12 वाजतील आम्हाला उठेपर्यंत. सो आता तर आम्ही काय नाही बोलतो, आमचा अवतार भिकाऱ्यासारखं झालाय. आणि आम्हाला खूप भूक पण लागलेली आहे. तर अजून पण खूप वेळ आहे गावाला पोचायला आमच्या. आता किती वाजले आहेत बघू. 11:15 वाजलेले आहेत, 11:15. तरी पण 1 वाजेपर्यंत पोचून जातो. मला बाहेरचं दाखवते, गाडी खूप हलते तर नीट येणार नाही. हे बघू. गाडीला अजून लेट झालं. बस मे बी आम्ही 12:30पर्यंत 12:30पर्यंत पोचणार होतो. बट अजून आम्ही इथे 1 वाजला का मी इथेच होतो इंदापूरला, माणगावला. आणि इथे खूप ट्रॅफिक लागलं. मी तुम्हाला दाखवते. लांब लांबपर्यंत असं पण नाही की गणपतीला आले, शिमग्याला आले, असं चालेल तरी पण एवढं मजा. 2 hours later.
सो सायली कसं वाटतं अर्ध्यावर म्हणजे ऑलमोस्ट आलो आपण कसं हो आलो. आता रसिकाचं गाव दिसेल त्याच्यानंतर माझं अजून खूप बरंच लांब आहे. हो माझं गाव येईल तर मी दाखवेन की कसं दिसतं. तोपर्यंत तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघा. तर आम्ही उतरलोय आता बोरलीला. आम्हाला यायचं होतं 12 वाजता. आम्ही 12 वाजता पोचणार होतो, पण आता वाजलेले आहेत 4 वाजता आम्ही इथे 4:30 वाजले. म्हणजे यायला पाहिजे होतं किती वाजता, मी आलोय किती वाजता. तर आम्ही आलोय आता. आम्ही 5ची गाडी पकडून आमच्या गावात जाऊ. तू मलाच का दाखवते पूर्ण. हे बघा बाकीचे पण बसलेले आहेत. आम्हाला खूप भूक पण लागली. ही दिसत नसते लोक दाखवू शकले जांभळीची पण नाही. आता त्या गाडीची वेट करत बसलोय आम्ही. नंतर बघूया. हो आता जाऊया जरा फ्रेश वगैरे होऊया. जरा आम्हाला कॉल वगैरे करायचा बट इथे नेटवर्कचा इश्यू आहे तर मी जरा घरी कॉल वगैरे करतो. फ्रेश वगैरे होतो मग नंतर आपण बघूया. बट थांब ऋतू कसं वाटतंय कसं वाटतंय का मला चांगलं पण वाटतं. उरून एकदम कोर हायच ना एकदम छान. फुल मज्जा येते. सेम जसं हवं आहे समोर बघ तेच ना. बघ ना सकाळ सकाळचं काय भारी लुक येईल. एकदा फोटो काढणं आताच स्टोरेज फुल झालंय माझं सगळे व्हिडिओज काढून काढून. मेन बात तर मला मम्मीला व्हिडिओ पाठवायची होती बस असं हे करून. अरे पण इथे नेटवर्कचा इश्यू आहे ना. काय बात नाही आपण करू जुगाड. तिकडे माळ्यावर बसू वगैरे आणि काढू. इकडचा रस्ता कुठचा आहे काय माहिती पाहिजे. कालोख असतो हम्म. ते बसायचं आणि यांना घाबरवायचं आपल्या गावाच्या शहरात सांगून आपल्याला काम धंदे का आता तेच करायचंय. फाटून हातात येईल त्यांची. आता तेच करूया. चला तर जाऊन आधी फ्रेश होऊया नंतर बघूया. सो चिडू दहा असं जरासा सायलीचं घर आहे. तेरे को बोल कैसा लग रहा है अभी फाइनली मला तर चांगलंच वाटतं. 12 घंटे के बाद हम लोग आ गए. कैसा लग रहा है अभी. मला तर खूप बरं वाटतंय. थोडं पाणी पियालंय. खूप छान वाटतंय आता. हे ते दाखव इथे मला जरा फोटो काढायला मस्त येतील फोटो. दिसतंय कसं ते तर सांग. अरे मस्त. अरे ते हे जे ते पछाडलेला picture पिक्चर मध्ये ना बाबाच्या वगैरे तसं वाटतं. तसं बाबा लगीन या डिंचक 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 वाटतंय सेम. आपला फोटो टाकला. फोटो मस्त येतील रे इथे. तो ओरडतोय पण बघ ना कसा. ए तू पळाला पचका. चला फ्रेश होऊयात आता. काय माहिती इथून नाही दिसत आहे. जाऊ द्या अरे चला आधी फ्रेश होऊया नंतर बघूया. सो गाईस आम्ही चला आता पोचलेलो आहोत सुखरूप गावाला. आता आम्ही जरा फ्रेश होतो, जेवतो, आराम करतो आणि आता आम्ही खूप ठिकाणी फिरायला वगैरे जाणार आहोत. त्याचे व्हिडिओ नक्की येतील, तुम्ही बघत राहा. ठीक आहे चला बाय.